आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मंगळवेढ्याच्या पाणी परिषदेतून दुष्काळमुक्त कृष्णा खोऱ्याचा एल्गार। पाणी हा अधिकार संघर्षाशिवाय पर्याय नाही, प्राध्यापक RS चोपडे यांचे प्रभावी प्रतिपादन। राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या 34व्या पाणी संघर्ष परिषदेत महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे विद्यमान चेअरमन गुरुवर्य प्राध्यापक RS चोपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कृष्णा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी कायमस्वरूपी जलनियोजनाची गरज अधोरेखित केली। यावेळी बोलताना प्राध्यापक चोपडे यांनी सांगितले की पाणी हा केवळ नैसर्गिक संसाधन नसून प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे। दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेला न्याय पाणी वाटप मिळावे यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने एकत्रितपणे संघर्ष उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कृष्णा खोऱ्यातील विशेषतः जत, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या दुष्काळग्रस्त भागांचा उल्लेख करत त्यांनी जलसंधारण, सिंचन प्रकल्प, बंधारे आणि जलव्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे सांगितले। पाणी प्रश्न हा केवळ विकासाचा नाही तर सामाजिक न्यायाचा विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले। या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी संघर्ष चळवळीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी दुष्काळमुक्त कृष्णा खोरे घडवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी एकमुखी मागणी केली। परिषदेत पाणी प्रश्नांवर सखोल चर्चा झाली असून कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळग्रस्त तालुक्यांना न्याय पाणी वाटप, सिंचन प्रकल्पांना गती आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला। दुष्काळग्रस्त भविष्यासाठी लोकचळवळ अधिक व्यापक करण्याचा संदेश देत 34वी पाणी संघर्ष परिषद व निर्धारपूर्ण वातावरणात संपन्न झाली। त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे ही मसवडला त्यांनी ते स्मारक केलेलं आहे। म्हणजे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे। जी माणसं आपल्यासाठी बहुजन समाजासाठी काय करतात त्यांचं सुद्धा आपल्या हृदयामध्ये काहीतरी पाहिजे आणि त्यांनी दिलेला शब्द आपण उचलण्यासाठी प्रत्येकानं कटिबद्ध झालं पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम पुढे करून त्या चळवळीला चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी आपण सर्वांनी त्यात पाहून घेतलं पाहिजे। विशेषतः तरुणांनी, आता तरुण आणि तरुणींनी आता या चळवळीकडं, आता ही सगळी आमच्या लेवलची माणसं म्हणजे आता आम्ही 77 झालो, त्यावेळेला आम्ही 41 होतो, आता आम्ही 77 झालो। म्हणजे आता ऐकायला सुद्धा थोडं चांगले म्हणजे 40-45 वर्ष आम्ही सातत्यानं अण्णांच्या चळवळीमध्ये आहोत। एक ही 34 परिषद झाले ना, एक ही परिषद आमची चुकलेली नाही। पण आता सातत्यानं असं आम्हाला वाटतं की तरुण माणसं, तरुण पोरं आली पाहिजे, कारण तरुणांच्या संघटनेला बळ आहे आणि तरुणांच्या संघटनेला जास्तीत जास्त जर काम केलं तर त्याला सुद्धा किंमत जास्त येणार आहे। म्हणून तरुणांनी जास्त प्रमाणामध्ये यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद सर। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे विद्यमान आमदार समाधान दादा अवतारे यांचं मंचावर। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।